नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जनरल सायन्स इयत्ता 7वीचा चौथा लेसन पाहणार आहोत. सर्वांच्याकडे पुस्तक असतील, ज्यांच्याकडे पुस्तक असतील त्याने वरती काढायची पेज नंबर 26 वरती हा लेसन आहे, ज्याचं नाव आहे न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे सजीवामधील पोषण, सजीवातील पोषण नावाचा एक लेसन आहे. न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा या लेसनला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. प्रगतीचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. लेसनला सुरुवात करण्यापूर्वी लेट्स रिकॉलमध्ये काय विचारलेलं आहे पहा. लेट्स रिकॉल म्हणजे थोडं आठवून पहा, थोडे आठवा, असं एक सदर नेहमीच दिलेलं असतं. त्याचा उद्देश असतो पूर्वज्ञान चेक करणं, म्हणजे लेसन शिकणे अगोदर मुलांना काही पूर्वज्ञान असणं त्या विषयाचं थोडंसं गरजेचं असतं. म्हणून अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला व्हॉट इज काय आहे, व्हॉट इज न्यूट्रिशन, व्हॉट इज मॅलन्यूट्रिशन. मॅलन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. मालन्यूट्रिशन याचा अर्थ आहे म्हणजे कुपोषण म्हणजे काय, कशाला म्हणायचं कुपोषण. तर मी पहिलंच सांगितलेलं आहे तुम्हाला की कुपोषण आहारातून सर्व पोषण तत्व जी मिळत असतात आपणाला, ती जर योग्य प्रमाणात नाही मिळाली तर जी स्थिती निर्माण होते त्या स्थितीला कुपोषण म्हणतात. संतुलित आहार जो आहे किंवा अति आहार आहे, यासाठी कुपोषणासाठी हा कारणीभूत असतो. म्हणजे असंतुलित आहार न मिळणं, म्हणजे संतुलित आहार न मिळणं आणि असंतुलित आहार मिळणं, यालाच म्हणजे न्यूट्रिशन असं म्हणतात, म्हणजे कुपोषण असं म्हणतात. दुसरा प्रश्न विचारला आहे कुपोषण रोखण्याचे उपाय कोणते. जर तुम्हाला कुपोषण रोखायचं असेल तर योग्य आणि संतुलित आहार घेतला पाहिजे, तो आवश्यक असतो. आणि त्याचबरोबर जे निकष असतात आहाराचे, वयानुसार आहार, लिंगानुसार आहार, कामानुसार आहार, हे जे निकष आहेत त्याप्रमाणे नियोजन करून आहार जर घेतला तर कुपोषणाला आपण बळी पडत नाही. मॅलन्यूट्रिशन म्हणतात त्याला. विच आर द वेज टू प्रिव्हेंट मॅलन्यूट्रिशन, म्हणजे कुपोषण रोखण्याचे उपाय. संतुलित आहार घ्यायचा, योग्य आहार घ्यायचा आणि निकषांच्या आधारे आहार घ्यायचा. म्हणजे वेगवेगळ्या वयामध्ये वेगवेगळा आहार लागतो, वेगवेगळ्या लिंगांमध्ये वेगवेगळा आहार असतो. नंतर काम असतं, म्हणजे काही माणसं वर्कहॉलिक असतात, काम पिपासू असतात, जास्त काम करतात, त्यांना जास्त आहार लागणार. असे 2 प्रश्न तुम्हाला विचारलेले. म्हणजे हा लेसन आहाराबद्दल आहे, आहारावर भाष्य करणार आहे. त्यामध्ये आपल्याला पहिला मुद्दा पाहायचा आहे ते म्हणजे न्यूट्रिशन. व्हॉट इज न्यूट्रिशन. न्यूट्रिशन कशाला म्हणतात. सम लाईफ प्रोसेसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuffs. foodstuffs म्हणजे अन्नपदार्थ. या पदार्थांना अन्नपदार्थ असं म्हणतात. बघा, सम प्रोसेस गो ऑन कंटिन्युअसली इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, म्हणजे सजीवामध्ये काही जीवन प्रक्रिया अखंडितपणे चालू असतात, न थांबता, अविरतपणे म्हणतात त्याला. एकमेकाशी समन्वय साधून, एकमेकाला सहकार्य करून या सजीवांच्या शरीरामधल्या या प्रक्रिया सतत चालू असतात. सबस्टन्सेस विच आर डायजेस्टेड अँड assimilated फॉर ऑब्टेनिंग एनर्जी अँड फॉर द ग्रोथ अँड हेल्थ ऑफ आवर बॉडी आर कॉल्ड फूडस्टफ्स. आता या ज्या जीवन प्रक्रिया सतत चालू असतात, पहिल्या वाक्यामध्ये आपण जे पाहिलं, आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी आणि आपलं शरीर निरोगी राखण्यासाठी ज्या पदार्थाचं डायजेशन आणि सात्मीकरण, ॲसिमिलेशन म्हणजे सात्मीकरण,
म्हणजे पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते ते पदार्थ असतात अन्नपदार्थ. आणि जीवन प्रक्रिया सातत्यानं पुढे चालू ठेवण्यासाठी जी ऊर्जा लागते ती ऊर्जा या अन्नपदार्थापासून आपल्याला मिळते. वी गेट सेव्हरल टाईप ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूड स्टफ्स. म्हणजे आपण जे अन्न खातो, अन्न खाल्लेलं जे अन्न आहे ते अन्न आपल्याला विविध प्रकारचे अन्न घटक पुरवतं. जसं की कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन्स असतात, फॅट्स असतात, विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात. हे सारे अन्न घटक आहेत. हे अन्न घटक आपल्याला विविध प्रकारच्या अन्नातून मिळतात. ओके. न्यूट्रिएंट्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 टाईप्स, नेमली मायक्रोन्यूट्रिएंट्स अँड मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. म्हणजे पोषण द्रव्याचे 2 गटात वर्गीकरण केलेलं असतं. एक बृहत पोषक द्रव्य, त्याला मॅक्रो MACRO मॅक्रोन्यूट्रिएंट्स. आणि दुसरा प्रकार असतो तो म्हणजे सूक्ष्म पोषक द्रव्य, त्याला मायक्रो म्हणजे MICRO. स्पेलिंग वेगळे आहेत, मॅक्रो आणि मायक्रो. या 2 प्रकारचे वर्गीकरण या पोषण द्रव्याचं केलं जातं. अर्थातच जास्त प्रमाणात लागतात ती मॅक्रो म्हणजे बृहत पोषक असतात, बृहत पोषक. आणि दुसरा जो छोट्या प्रमाणात लागतात म्हणजे जीवनसत्व, खनिजे वगैरे, हे पोषणद्रव्य आहेत त्यांना सूक्ष्म पोषणद्रव्य किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणतात. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. These are called macronutrients. These are macronutrients. Minerals and vitamins are required in very small quantity. They are called micronutrients. खाली दिलेले आहे बघा, कर्बोदके, प्रथिन आणि स्निग्ध पदार्थ यांची शरीराला जरा मोठ्या प्रमाणात गरज असते, आवश्यकता असते. आणि खनिजे, क्षार, पाणी, जीवनसत्वे यांची शरीराला अल्प प्रमाणात आवश्यकता. अल्प प्रमाणात आवश्यकता असते त्याला मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणायचं. जास्त प्रमाणात असली तर मॅक्रो. म्हणजे कर्बोदके, प्रथिन आणि स्निग्ध हे मॅक्रो आहेत, तर खनिज, क्षार, पाणी आणि जीवनसत्वे ही मायक्रो आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. ओके. नंतर बाजूला एक टेबल दिलेला आहे बघा, चार्ट दिलेला आहे. द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन कॉल्ड न्यूट्रिशन. म्हणजे पोषणद्रव्ये शरीरात घेऊन त्यांचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला, म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषणद्रव्य ही शरीरात घ्यायची आणि त्यांचा वापर करायचा. सजीवांच्या मध्ये चालणारी ही जी प्रक्रिया आहे त्याला पोषण असं म्हणतात. नीड ऑफ न्यूट्रिशनमध्ये काय दिलं आहे बघा, म्हणजे आपल्याला पोषणाची गरज का असते, पोषणाची गरज, त्याचे 4 मुद्दे दिलेत पहा त्या टेबलमध्ये. टेबल नाही, तो बॉक्स आहे. टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. म्हणजे काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणं हे अन्नपदार्थाचं काम असतं, त्यासाठी आपण अन्न घेत असतो. दुसरी गरज आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी, म्हणजे शरीराचा वाढ आणि विकास. तिसरी गरज आहे टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर टिश्यू. तिसरा जो आहे पेशींची झीज भरून काढणं आणि ऊती दुरुस्ती करणे म्हणतात त्याला. आणि चौथा आहे टू फाईट डिसीजेस, म्हणजे शरीराला रोगापासून वाचवण्यासाठी, रोगाचा प्रतिकार करण्यासाठी जी प्रतिकार क्षमता लागते ती आपल्याला आहारातून म्हणजे अन्नातून मिळते. आणि त्यासाठी या पोषणाची गरज असते, त्याला नीड फॉर न्यूट्रिशन म्हणतात. नंतर आहे ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन, म्हणजे स्वयंपोषी पोषण. Some organism can produces their own food and thus nourish themselves. This is called autotrophic nutrition. म्हणजे काही सजीव पृथ्वी तलावावरती असे असतात जे सजीव स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात आणि स्वतःचं अन्न स्वतः तयार करून त्यावर स्वतःचं पोषणही करतात. या पोषण पद्धतीला स्वयंपोषी पोषण म्हणजे ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन असं म्हणतात. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. Some organism depends on other organism, plants or animals for their food. This is called heterotrophic nutrition. काही सजीव असतात अन्नासाठी इतर सजीवांवर म्हणजेच वनस्पती आणि प्राणी यावर अवलंबून असतात आणि त्यावरतीच स्वतःचं पोषण करतात. त्या पोषण पद्धतीला परपोषी म्हणतात.
परपोषी पोषण असं म्हणतात. ओके. पुढे कॅन यू टेलमध्ये काय सांगितलं आहे बघा. आता आपणाला वनस्पतींचं म्हणजे ॲटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे स्वयंपोषी वनस्पतींचं पोषण पाहायचं आहे. कॅन यू टेल हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. तुम्हाला माहिती आहे ही वनस्पती जी असते ती वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः कशी तयार करते. प्लांट ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. म्हणजे वनस्पतीनं सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज ही असतेच. म्हणजे वनस्पतीसुद्धा वाढतात, त्यांचंसुद्धा एक जीवन असतं, त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक जीवन प्रक्रिया असतात. रसवाहिनी असतात, जलवाहिनी असतात, त्यांनासुद्धा अवयव असतात, पान, फूल, फळ, खोड हे सारे अवयव, त्यांची वाढ, त्यांचा विकास होण्यासाठी त्यांनासुद्धा अन्नाची गरज आहेच. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. वनस्पती स्वतःला लागणारं अन्न स्वतःच तयार करतात. नंतर विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल प्लांट्स मेक देअर फूड in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is called photosynthesis. म्हणजे जमिनीमध्ये असणारं पाणी, पोषक तत्व, हवेमधला कार्बन डायऑक्साईड यांचा वापर करून वनस्पतीच्या पानामध्ये जे हरितद्रव्य असतात ज्याला क्लोरोफिल म्हणतात आणि सूर्यापासून मिळणारा सूर्याचा प्रकाश, सूर्यकिरणं म्हणा, त्या सूर्यकिरणांच्या साह्यानं म्हणजे पाणी बघा काय काय लागते ते लक्षात ठेवा. जमिनीतलं पाणी असतं, पोषण तत्व असतात, कार्बन डायऑक्साईड असतो, हरितद्रव्य असतात. पाणी येतं जमिनीतून, पोषण तत्व येतात जमिनीतून, क्षार वगैरे म्हणतात त्याला. कार्बन डायऑक्साईड हवेतून शोषून घेतला जातो, हरितद्रव्य पाण्यामध्ये असतात. यांच्या साह्यानं सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात वनस्पती पानामध्ये अन्न तयार करत असतात. ही जी अन्न तयार करण्याची प्रक्रिया आहे या प्रक्रियेला म्हणतात प्रकाश संश्लेषण. इंग्लिशमध्ये त्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. बाजूला एक आकृती दिलेली आहे, आकृती 4.1 मध्ये फोटोसिंथेसिस दिलेला आहे पहा. म्हणजे वनस्पतीची जी मुळं असतात ती वॉटर मिनरल सॉल्ट शोषून घेत असतात. याचा वापरसुद्धा या फोटोसिंथेसिसमध्ये होतो. नंतर पानामध्ये क्लोरोफिल असतं, क्लोरोफिल इन द लीव्ज. नंतर कार्बन डायऑक्साईड हवेतून शोषून घेतला जातो आणि सूर्यप्रकाश जो असतो सूर्यापासून मिळणारी ही उष्णता असते. म्हणजे कार्बन डायऑक्साईड, क्लोरोफिल, वॉटर मिनरल्स आणि सनलाईट यांच्यामुळे ही फोटोसिंथेसिस प्रक्रिया घडून येते आणि त्यातून ग्लुकोज म्हणजे शर्करा आणि अजून काय आहे पुढे ऑक्सिजन मुक्त होतो आणि शर्करा उपलब्ध होते. त्याची अभिक्रियाही खाली दिलेली आहे बघा बॉक्समध्ये. कार्बन डायऑक्साईड म्हणजे हवेमध्ये असणारा कार्बन डायऑक्साईड वनस्पती शोषून घेत असतात आणि शोषून घेतलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याची अभिक्रिया मुळाने शोषून घेतलेल्या पाण्याबरोबर होते. पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांची अभिक्रिया नंतर पानामध्ये क्लोरोफिल असतं. सूर्यप्रकाशापासून म्हणजे सूर्यप्रकाश मिळत असतो, त्यांच्या साह्यानं ही अभिक्रिया घडून येत असते. त्यामध्ये ग्लुकोज म्हणजे फूड तयार होतं, अन्न तयार होतं आणि ऑक्सिजन मुक्त होतो. अशी ही अभिक्रिया ती पाठ करून ठेवायची. 4-5 वेळा चांगली लिहायची आणि ती पाठ करून ठेवायची. 6CO2 + H2O gives rise to C6H12O6 + O2 in the presence of sunlight and chlorophyll. अशी ती वाचायची असते. ओके, पाठ करून ठेवायची. फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असते. प्रत्येक इयत्तेमध्ये तिचा आपणाला अभ्यास करावा लागतो, अभ्यास करायचा असतो. कोणत्याही इयत्तेत तुम्ही गेला फोटोसिंथेसिस शिवाय सजीवांचा अभ्यास हे शक्य नसतं. पुढे काही सांगितलं आहे बघा. प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी अँड स्टोअर इन द फॉर्म ऑफ फूड. म्हणजे वनस्पती प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. ही जी ऊर्जा असते रासायनिक ऊर्जा, ती ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवली जाते आणि मग प्राण्याकडून त्यांचं सेवन केलं जातं. वनस्पती अन्न तयार करतात, स्वतःसाठी वापरतात आणि दुसऱ्यासाठी सुद्धा साठवून ठेवतात. पुढे वॉटर मिनरल्स अँड सॉल्ट्स आर अब्सॉर्ब्ड बाय रूट फ्रॉम द सॉईल.
मूळ हे पाणी आणि खनिज व क्षार शोषून घेण्यासाठी जमिनीतून खनिज पाणी क्षार शोषून घेण्याचं काम मुळं करत असतात. खोडाचं काय काम असतं माहिती आहे तुम्हाला? द स्टेम ट्रान्सपोर्ट देम इन टू द लीव्ज. द लीव्ज हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग कॉल्ड स्टोमॅटा थ्रू विच दे टेक्ड इन द CO2 फ्रॉम द एअर. म्हणजे खोडं जी असतात ना ती हे पाणी खनिज क्षार पानापर्यंत पोचवत असतात. पानामध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्राद्वारे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो. पानावरील छिद्रांना पर्णरंध्र किंवा इंग्रजीमध्ये त्याला स्टोमॅटा म्हणतात. पानामध्ये हरितलवकं असतात, माहीत आहे तुम्हाला, पाहिलं असेल, तुम्ही ऐकलं असेल. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्ज कंटेन्स क्लोरोफिल. म्हणजे हरितलवकं जी असतात पानामधील हरितलवकात हरितद्रव्य असतं. क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य आणि क्लोरोप्लास्ट म्हणजे हरितलवक. विच ऑब्झर्व सनलाईट. क्लोरोफिल असतं ते सनलाईट ऑब्झर्व करतं. हेल्पिंग टू कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इन टू फूड. सूर्यप्रकाश शोषून घेतला जातो हरितद्रव्यांच्यामुळे आणि त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी मदत होते. या प्रक्रियेत ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि पाणी यांच्या साह्यानं अभिक्रिया होते आणि ऑक्सिजन इज गिवन आउट इन दिस प्रोसेस. म्हणजे या प्रोसेसमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो, पाणी शोषून घेतलं जातं आणि ऑक्सिजन मुक्त होतो. 4.2 आकृती क्लोरोप्लास्ट इन द लिप, त्याची आकृती दिलेली आहे पहा. बिसाइड लीव्ज फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन सम अदर पार्ट लाईक ग्रीन स्टेम टू ॲज दे कंटेन्स क्लोरोफिल. म्हणजे पानाबरोबर प्रकाश संश्लेषणाची ही जी क्रिया आहे वनस्पतीच्या इतर भागामध्ये सुद्धा तयार होते, म्हणजे घडून येते. जसे हिरवे खोड असतं त्यामध्ये सुद्धा ही प्रक्रिया घडून येताना आपण पाहतो, कारण त्यात सुद्धा हरितद्रव्य असतात. पुढे फाइंड आउटमध्ये साईडला काय दिलं आहे बघा. हाऊ डज फोटोसिंथेसिस ऑकर्स इन डार्क रेड पर्पल कलर्ड लीव्ज. त्याचा अर्थ काय माहिती आहे? पिवळ्या जांभळ्या तसेच हिरव्या रंगाच्या पानामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया होते का? कशी होते? तर ती होत असते, वेगवेगळ्या पद्धतीनं होत असते बरं का. म्हणजे आपण म्हणतो हिरवा क्लोरोफिल पानामध्ये असतं म्हणून पानं हिरवी दिसतात आणि हिरव्या वनस्पतीच फक्त प्रकाश संश्लेषण करतात. पण काही वनस्पती असे असतात की ज्यांची पानं जांभळी असतात, ज्यांची पानं पिवळी असतात, तुम्ही पाहिलं असेल आहे ना. काहींची पानं तर तांबडी असतात. या वेगवेगळ्या रंगाची पानं असणाऱ्या वनस्पती मग प्रकाश संश्लेषण करत नाहीत का, असा प्रश्न आपल्याला पडतो बऱ्याच वेळेला. त्याचं उत्तर आहे ते करतात. ओके. रंगीत वनस्पतीमध्ये कॅरोटीनाइड, नंतर अँथोसायनिन, झॅन्थोफिल या प्रकारची रंगद्रव्ये असतात. म्हणजे ज्यांची पानं पिवळी जांभळी तांबडी अशी असतात ना, त्यांच्यामध्ये हे घटक असतात. कॅरोटीनाइड असतं, अँथोसायनिन असतं, नंतर झॅन्थोफिल असतं. ही रंगद्रव्ये असतात आणि त्यामुळं कॅरोटीनाइड आहे ना सूर्यप्रकाशातला हिरवा निळा वर्ण शोषून घेतं म्हणून ते पिवळे दिसत असतात. म्हणजे त्यांच्याकडून जो प्रकाश परावर्तित होतो तो आपल्याला केसरी पिवळा असा भासत असतो. झॅन्थोफिलमुळं पिवळा रंग येतो. सायनिनमुळं वनस्पती जांभळ्या तांबड्या या रंगाच्या दिसतात. ही जरी रंगद्रव्य असली तरी त्या सर्व पानात हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल असते. क्लोरोफिलशिवाय वनस्पती नसते. केवळ या रंगद्रव्याचं प्रमाण जास्त असल्यानं पानं हिरवी भासत नसतात बरं का. प्रकाश संश्लेषण क्लोरोफिलच्या साह्यानं होतं आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की ही बाकीची रंगद्रव्य काही प्रमाणात सौर ऊर्जा शोषून हरितद्रव्याच्या रेणूंना देत असतात. त्यामुळं ज्या वनस्पतीची पानं पिवळे असतात, जांभळे असतात, तांबडे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा हरितद्रव्य होतं. इतर रंगद्रव्यामुळे हे रंग दिसत असतात पानामधले,
पण हरितद्रव्य त्यामध्ये असतातच. पुढे ट्रान्सपोर्ट सिस्टम इन प्लांट्स म्हटले पहा, म्हणजे वनस्पतीमधील वहन संस्था, ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. एक प्रयोग करायला सांगितलेला बघा, सेक्शन ऑफ लिप, सेक्शन ऑफ स्टेम, सेक्शन ऑफ रूट, असे वेगवेगळे सेक्शन झायलम फ्लोएम दाखवण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनची सिस्टम वनस्पतीमध्ये कशी असते हे दाखवण्यासाठी इकडे दिलेले आहे. टेक अ पंपकिन स्टेम हॅविंग 2 to 3 लीव्ज, म्हणजे भोपळ्याच्या वेलाचा 2 ते 3 पानासह एक तुकडा घ्यायचा. कट इट अंडर वॉटर विथ द शार्प ब्लेड, म्हणजे त्याचा खोडाचा भाग आहे अतिशय शार्प अशा म्हणजे धारदार अशा चाकून पाण्याखालीच कापायचं. टेक सम वॉटर इन कोनिकल फ्लास्क अँड ॲड 7 to 8 ड्रॉप्स ऑफ इंक टू इट. चंचुपात्रात थोडं पाणी घ्यायचं आणि त्या पाणी घेऊन त्यामध्ये शाईचे 7-8 थेंब टाकायचे. वेल उभा ठेवायचा आणि त्यात होणाऱ्या बदलाचं निरीक्षण करायचं. द पंपकिन स्टेम, put it vertically in that flask, observe the changes that takes place in it and discuss them in the classroom. म्हणजे शाईचं 7-8 थेंब टाकल्यानंतर वेल उभा ठेवायचा आणि त्यात होणाऱ्या बदलाचं निरीक्षण करायचं. ते निरीक्षण कसं काय वाटतं ते पहा तुम्ही. नंतर पुढे काय म्हटले बघा, द ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑफ प्लांट्स कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड फ्लोएम, म्हणजे वनस्पतीमध्ये जलवाहिन्या, झायलेम म्हणजे जलवाहिन्या आणि फ्लोएम, फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या, अशा स्वरूपात 2 वहन व्यवस्था असतात. द ट्रान्सपोर्ट सिस्टम ऑफ प्लांट्स कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड फ्लोएम. द झायलेम ट्रान्सपोर्ट मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल द एरियल पार्ट ऑफ द प्लांट्स. आता झायलेमचं काम काय आहे? झायलम म्हणजे काय रे? झायलम म्हणजे जलवाहिन्या. जलवाहिन्यामार्फत मुळाकडून पाणी व खनिजक्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागाकडे पोहोचवले जाते. एरियल पार्ट म्हणजे वरचा भाग. आणि द फ्लोएम ट्रान्सपोर्ट, फ्लोएमचं काय काम आहे पहा. फ्लोएम ट्रान्सपोर्ट्स द फूड ग्लुकोज फ्रॉम द लीव्ज टू अदर पार्ट ऑफ द प्लांट्स वेअर इट इज आयदर कंज्युम्ड ऑर स्टोअर्ड. म्हणजे दुसरा जो भाग आहे ज्याला आपण रसवाहिनी असं म्हणतो, म्हणजे जलवाहिन्याचं काम आहे मुळाकडून पाणी खनिजक्षार शोषून घेणं आणि ते वनस्पतीच्या इतर भागांना पोहोचवणं. प्रकाश संश्लेषणातून पानामध्ये तयार झालेलं जे अन्न आहे ना, ज्याला शर्करा म्हणतात, अन्न घटक म्हणतात, ते रसवाहिन्यामार्फत वनस्पतीच्या इतर भागाकडे पाठवण्यासाठी आणि त्याची साठवण करण्यासाठी वाहून नेलं जातं. अशा प्रकारची ही दोघांची वेगवेगळी कामं असतात वनस्पतीमध्ये. अशा प्रकारची व्यवस्था वनस्पतीमध्ये असली तरी वनस्पतीमध्ये स्वतंत्र पचनसंस्था आणि उत्सर्जन संस्थाही नसते. म्हणजे त्यांच्याकडे अन्न जरी घेत असलं तरी पचनसंस्था आणि उत्सर्जन संस्था नसते. 2 प्रकारच्या वाहिनी असतात, एक झायलेम आणि एक फ्लोएम. झायलेम म्हणजे जलवाहिनी, मुळाने शोषून घेतलेलं खनिजक्षार पाणी इतर अवयवांना पुरवण्याचं कामे करते. आणि रसवाहिनी म्हणजे फ्लोएम, हे कशाचं काम करते? रसवाहिनी वनस्पतीनं प्रकाश संश्लेषणामध्ये पानात तयार केलेलं अन्न म्हणजे शर्करा किंवा अन्न घटक रसवाहिन्यामार्फत वनस्पतीच्या इतर भागाकडे वापरण्यासाठी आणि साठवण करण्यासाठी वाहून नेलं जातं. अशा पद्धतीनं वनस्पतीमध्ये ही ट्रान्सपोर्ट सिस्टम असते. वेगवेगळ्या प्रकारच्या रसवाहिन्या आणि जलवाहिन्या, दोन्ही प्रकारच्या वाहिन्या या ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये काम करत असतात. पुढे माहिती मिळवामध्ये काय दिलं आहे बघा. पुढे एक फाइंड आउट असं म्हटलेलं आहे, म्हणजे तुम्ही शोधा. व्हॉट इज कार्बोहायड्रेट्स, विच प्लांट प्रोड्यूस देअर फूड बाय केमोसिंथेसिस. म्हणजे केमोसिंथेसिस म्हणजे काय असं विचारलेलं. केमोसिंथेसिसला मराठीत म्हणतात रासायनिक संश्लेषण. आता तुम्हाला रासायनिक संश्लेषण असं हे माहीत पाहिजे. जसं प्रकाश संश्लेषण वनस्पतीमध्ये असतं ना, तसं एक केमोसिंथेसिस नावाचा एक प्रकार असतो, त्याला रासायनिक संश्लेषण म्हणतात. प्रश्न विचारला व्हॉट इज केमोसिंथेसिस, म्हणजे रासायनिक संश्लेषण म्हणजे काय, कोणत्या वनस्पती या क्रियेतून अन्न तयार करतात, असा प्रश्न पुढे विचारला. विच प्लांट प्रोड्युसेस देअर फूड बाय केमोसिंथेसिस.
बघा, कार्बन डायऑक्साईड, मिथेन, हायड्रोजन सल्फाईड अशा पद्धतीच्या रासायनिक पदार्थांचा वापर करून त्यातून ऊर्जा घेऊन अन्न निर्मिती करणे म्हणजे रासायनिक संश्लेषण असतं. मग तुम्हाला विचारतील व्हॉट इज केमोसिंथेसिस, ते सांगायचं. युजिंग कार्बन डायऑक्साईड, मिथेन, हायड्रोजन डायसल्फाईड, some living organism produces energy, that process is called chemosynthesis. म्हणजे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, हायड्रोजन सल्फाईड अशा रासायनिक पदार्थाचा वापर करून त्यातून ऊर्जा घेऊन अन्न निर्मिती करणे याला रासायनिक संश्लेषण असं म्हणतात. आता यामध्ये बघा, विच प्लांट प्रोड्युसेस देअर फूड बाय केमोसिंथेसिस असं विचारलेलं. कोणतीही स्वयंपोषी वनस्पती रासायनिक संश्लेषणामध्ये भाग घेत नाही. रासायनिक संश्लेषण वनस्पती करत नाहीत. मग रासायनिक संश्लेषण कोण करतं? जीवाणू रासायनिक संश्लेषण करू शकतात. ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश पोचू शकत नाही तेथे अशा प्रकारचं हे केमोसिंथेसिस म्हणजे रासायनिक संश्लेषण होतं. त्या ठिकाणी राहणारे जे सूक्ष्मजीव असतात, जीवाणू ज्यांना म्हणतात, ते अन्न निर्मिती करत असतात या वेगवेगळ्या पदार्थांचा, घटकांचा वापर करून. जीवाणू या वनस्पती नाही, ते वेगळे सजीव सृष्टी समावेश त्यांचा केलेला असतो. त्यामुळे वनस्पती केमोसिंथेसिसमध्ये भाग घेते का, तर नाही. लेट्स रिकॉलमध्ये काय दिले, विच आर द डिफरंट सबस्टन्सेस एक्सक्रीटेड बाय प्लांट्स, वाय. म्हणजे असे कोणकोणते पदार्थ आहेत जे पदार्थ वनस्पतीतून बाहेर टाकले जातात. म्हणजे वनस्पतीमधून जसं प्राणी न पचलेले पदार्थ जे असतात, ते न पचलेले पदार्थ प्राणी जसे बाहेर टाकतात, तसं वनस्पतीसुद्धा काही पदार्थ जे असतात ते आपल्या शरीरातून बाहेर टाकत असतात. जसं की चीक असतो, नंतर डिंक असतो. तुम्ही पाहिला असेल, काही वनस्पती जे असतात ना, त्या वनस्पती आपला जो चीक आहे तो बाहेर सोडतात. हे टाकाऊ असतात, ते न पचलेले पदार्थ असतात. आणि न पचलेले पदार्थ शरीराच्या बाहेर या वनस्पती मोठ्या खुबीनं टाकत असतात. वेगवेगळ्या प्रकारचे हे पदार्थ असतात. प्रत्येक वनस्पती काही एकच प्रकारचा पदार्थ बाहेर टाकते असं नसतं. तुम्ही जर वेगवेगळ्या वनस्पतींचं बारकाईने निरीक्षण केलं तर या ज्या वनस्पती असतात त्या वनस्पती आपल्या स्वतःच्या शरीरामधून हे वेगवेगळे चीक असतो, डिंक असतो, काही प्रकारचे तेल असतात, काही प्रकारची राळ असते, अशा पदार्थांच्या स्वरूपात उत्सर्जन वनस्पतीसुद्धा करतात. वनस्पतींना उत्सर्जन संस्था नसते. विसरण क्रियेने वायुरूप पदार्थ बाहेर सोडले जातात आणि इतर टाकाऊ पदार्थ जे असतात खोडाच्या सालीमध्ये ते साठवले जातात किंवा जीर्ण जलवाहिन्या जे असतात तिथं साठवून ठेवले जातात. या पदार्थांचा वनस्पतींना काही उपयोग नसतो, म्हणून ते बाहेर टाकत असतात. कोणकोणते पदार्थ असतात? चीक असतो वनस्पतीचा, डिंक असतो, तेल असतं, राळ असते, असे वेगवेगळे पदार्थ असतात. पुढे चला. प्लांट प्रोड्युसेस कार्बोहायड्रेट्स बाय प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात फोटोसिंथेसिसच्या सहाय्यानं. आणि ही जी फोटोसिंथेसिस प्रक्रिया आहे ना, त्या प्रक्रियेमध्ये वनस्पती कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके तयार करत असतात. कर्बोदकं तयार करण्याचं काम फोटोसिंथेसिसमध्ये होतं. कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. प्रोटीन आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. म्हणजे काय माहिती आहे, प्रकाश संश्लेषण जे असतं ते वनस्पती कर्बोदके तयार करत असतात. कर्बोदके ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून तयार होत असतात. आणि आपल्या शरीरात तयार होणारी जी प्रथिनं असतात ती प्रथिनं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनपासून बनतात. प्रथिनं तयार होण्यासाठी आवश्यक असलेला हा नायट्रोजन वनस्पती कोठून मिळवतात माहीत आहे तुम्हाला? हाऊ डू प्लांट्स ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. बघा, एअर कंटेन्स
गॅसेस नायट्रोजन. म्हणजे नायट्रोजन हा हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाणात आहे. आपण रिसोर्स पाहतो तेव्हा जवळजवळ 78% नायट्रोजन हवेमध्ये असतो. हाव युअर प्लांट कंटेन्स युटिलाइज गॅसेस नायट्रोजन. वनस्पती हा वायुरूपातील नायट्रोजन असतो हवेत, तो शोषून घेऊ शकत नसतात. इट नीड्स टू बी फिक्स्ड, दॅट इज कन्व्हर्टेड इन टू कंपाऊंड्स. म्हणजे त्यासाठी वनस्पतीने शोषून घेण्यासाठी त्यांचं स्थिरीकरण होणं म्हणजे संयुगात रूपांतर होणं आवश्यक असतं. कंपाऊंड म्हणजे संयुग, कन्व्हर्टेड म्हणजे रूपांतर होणं. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड. आणि मग हे जे स्थिरीकरण ज्याला म्हणतात, नायट्रोजनचं स्थिरीकरण जैविक आणि वातावरणीय अशा 2 पद्धतीनं होत असतं. दोन्ही पद्धती दिलेल्या आहेत बघा. बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन खाली म्हटलेलं आहे, म्हणजे नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण. कशाला म्हणतात जैविक स्थिरीकरण? नायट्रोजन जैविक स्थिरीकरण करतो म्हणजे काय करतो? नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण म्हणजे काय? पहिली जी प्रोसेस आहे नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण करण्याची, ते आहे बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. या पद्धतीत काय होतं बघा, 2 डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन ब्रिंग अबाउट बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे या पद्धतीत 2 प्रकारचे सूक्ष्मजीव नायट्रोजनचं स्थिरीकरण करत असतात. रायझोबियम नाव लक्षात ठेवा. रूट नोड्यूल्स ऑफ leguminous plants contains the rhizobium microorganism. These microorganism absorb atmospheric nitrogen and convert it into nitrate a compound. म्हणजे रायझोबियम हे सूक्ष्मजीव द्विदल वनस्पतीच्या मुळावर असतात. त्यामध्ये तुम्ही जर हरभरा किंवा शेंगदाणे यांची जर वनस्पती उपडून पाहिली तर त्यांच्या मुळावरती छोट्या छोट्या गाठी असतात बघा. या ज्या गाठी असतात ना, त्या गाठीवरती अझॅलो, अझॅक्टोबॅक्टर, रायझोबियम अशा पद्धतीचं हे जीवाणू असतात. आणि हे जीवाणू हवेतील नायट्रोजन शोषून घेतात आणि त्यांचं नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. दिस मायक्रो ऑर्गॅनिझम ऑब्सॉर्ब ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड कन्वर्ट इट इन टू नायट्रेट अ कंपाऊंड. संयुगामध्ये रूपांतर करतात, ते नायट्रोजनची संयुग म्हणतात त्याला. मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक अझॅक्टोबॅक्टर आर प्रेझेंट इन द सॉईल. मातीमध्ये अझॅक्टोबॅक्टर हे सूक्ष्मजीव असतात, ते सुद्धा हवेतील नायट्रोजनचं त्यांच्या संयुगामध्ये रूपांतर करतात. दे ऑल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू नायट्रेट. म्हणजे अझॅक्टोबॅक्टर, अझोला, रायझोबियम हे वनस्पतींच्या मुळांच्या गाठीवर असतात. कडधान्य जे असतात, थोडक्यात त्या कडधान्यांच्या मुळांच्या ज्या गाठी असतात त्यामध्ये हे वेगवेगळे सूक्ष्मजीव असतात. हे जे वेगवेगळे सूक्ष्मजीव आहेत, ते वेगवेगळे सूक्ष्मजीव हे नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतात. त्याला म्हणतात बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. म्हणजे नायट्रोजनचं बायोलॉजिकल फिक्सेशन म्हणजे नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण. पुढे नायट्रोजनचं वातावरणीय स्थिरीकरण त्या बॉक्समध्ये दिलेलं आहे, डू यू नोमध्ये बघताय तुम्ही. ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन म्हणजे लाईटनिंग, थंडरबोल्ट्स, ज्याला आपण पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा वीज चमकते, बघितलं असेल तुम्ही वीज चमकण्याची प्रक्रिया, त्याला लाईटनिंग ऑकर इन द रेनी सीझन. म्हणजे पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा विजा चमकतात तेव्हा काय होतं माहिती आहे तुम्हाला? धिस कॉजेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ ईच अदर to form nitric oxide NO, which is again oxidized to form nitrogen dioxide NO2. म्हणजे पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा विजा चमकतात तेव्हा हवेमधला नायट्रोजन आणि हवेमधला ऑक्सिजन यांचा संयोग होतो आणि मग संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड NO तयार होतो. तयार झालेला हा जो नायट्रिक ऑक्साईड आहे पुन्हा त्याचं ऑक्सिडीकरण होतं आणि नायट्रोजन डायऑक्साईड बनतो. The nitrogen dioxide dissolved in rain water and it converted into nitric acid. पावसाच्या पाण्यामध्ये हा नायट्रोजन डायऑक्साईड असतो ना, तो विरघळतो आणि त्यांचं नायट्रिक आम्लात रूपांतर होत असतं. हे आम्ल काय होतं? पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येतं. म्हणजे या नायट्रोजनचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी वनस्पती करत असतात.
which gets added to the soil among the rainwater. Plants use this nitrogen for their growth. आणि अशा पद्धतीनं हा तयार झालेला नायट्रोजनचं कंपाऊंड जे आहे ते वनस्पती आपल्या वाढीसाठी उपयोगाला आणत असतात. पुढचा जो प्रकार आहे त्याला म्हणतात सिम्बायोटिक न्यूट्रिशन. सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे काय रे? सिम्बायोटिक याचा अर्थ आहे सहजीवी. सहजीवी पोषण. सहजीवी म्हणजे दोघांच्या सानिध्यात केलेलं पोषण. एकत्र राहायचं आणि एकमेकाला मदत करून जीवन जगायचं, त्याला सहजीवी जीवन असं म्हणतात. इथं सहजीवी न्यूट्रिशन आहे आणि त्याचं उदाहरणं एक वनस्पती आहे पहा, ज्याला लायकेन असं म्हटलेलं आहे. लायकेन म्हणजे मराठीत दगडफूल. सिम्बायोटिक न्यूट्रिशन कशाला म्हणतात पहा. इन सम केसेस 2 or more than 2 different types of plants live together. काही केसेसमध्ये असं असतं की यामध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त वनस्पती एकत्र राहतात. टू फुलफिल देअर नीड ऑफ न्यूट्रिशन. कशासाठी एकत्र राहतात? 2 किंवा अधिक सजीवांच्या निकट संबंध, आणि त्यामुळे ते दोघं एकत्र राहत असतात किंवा 2पेक्षा जास्तही एकत्र राहतात. पोषणाच्या सहसंबंधातून. पोषण ही त्यांची गरज असते. संरक्षण, पोषण, आधार या ज्या बाबी असतात. इन सम केसेस 2 or more than 2 different types of plants live together to fulfill their needs of nutrition, protection, support etc. न्यूट्रिशन म्हणजे पोषण, प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण आणि सपोर्ट म्हणजे आधार. विथ ईच अदर हेल्प. धिस टाईप ऑफ न्यूट्रिशन इज कॉल्ड सिम्बायोटिक न्यूट्रिशन. असं एकत्र राहून एकमेकाला संरक्षण देऊन पोषणाचा त्यांचा जो पोषणाचा भाग आहे तो एकमेकावर आधारलेला असतो, एकमेकाला आधार मिळतो, याला सहजीवी पोषण असं म्हणतात. सम फंगी ग्रो अराउंड द रूट्स. काय म्हटलं आहे बघा, काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढते, माहिती आहे तुम्हाला. सम फंगी ग्रो अराउंड द रूट्स ऑफ सम अदर प्लांट्स. काही झाडांच्या मुळाजवळ बुरशी वाढत जाते. दीज प्लांट्स सप्लाय न्यूट्रियंट्स. मग काय होतं माहिती आहे, ही जी बुरशी वाढते ना, झाड बुरशीला पोषक द्रव्य पुरवतं. These plants supply nutrients to the fungi and in turn fungi supply minerals and water to the plants. म्हणजे झाड आहे ना, ते बुरशीला पोषण तत्व पुरवतं. त्या बदल्यात बुरशीसुद्धा झाडाच्या मुळांना क्षार आणि पाणी पुरवत असते. वॉटर अँड मिनरल्स. ओके, काय अडचण आहे का? समजते का तुम्हाला? व्यवस्थित समजून घ्यायचं. एक एक ओळ, एक एक शब्द. फंगी सप्लाय मिनरल्स अँड वॉटर टू द प्लांट्स. सम फंगी अँड अल्गी लिव्ह टुगेदर. काही वेळेला असं होतं, काही शैवाल आणि बुरशी एकत्र राहतात आणि त्या दोघांचं सहजीवन चालू होतं. द फंगी प्रोव्हाइड्स वॉटर. त्यावेळी बुरशी शैवालाला निवारा आणि पाणी, क्षार पुरवते. फंगी प्रोव्हाइड्स वॉटर, मिनरल्स ॲज वेल ॲज शेल्टर टू अल्गी. म्हणजे शैवालाला बुरशी ही निवारा पुरवते, पाणी पुरवते आणि क्षार पुरवते. मिनरल्स ॲज वेल ॲज शेल्टर्स ऑफ अल्गी. इन रिटर्न म्हणजे त्याच्या मोबदल्यात द अल्गी प्रोव्हाइड्स फूड टू द फंगी. त्या बदल्यात शैवाल बुरशीला अन्न पुरवतं. म्हणजे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. शैवालामध्ये हरितलवकं असतात आणि तयार केलेलं अन्न ते कवकालाही देतं. या प्रकारातून लायकेन इज अन एक्झाम्पल ऑफ सिम्बायोटिक बिटवीन अल्गी अँड फंगी. या प्रकारातून तयार होणारी जी सहजीवी वनस्पती आहे यालाच तर दगडफूल असं म्हणतात. हेच दगडफूल असतं. म्हणजे फंगी आणि अल्गी यांच्यापासून तयार झालेली ही वनस्पती, त्याला दगडफूल, लायकेन असं म्हटलं जातं. ही वनस्पती सहजीवनाचं एक उत्तम उदाहरण म्हणून दिलेले. हे झालं सिम्बायोटिक न्यूट्रिशन. नंतर हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन पहा. याला म्हणतात परपोषी न्यूट्रिशन. म्हणजे परभक्षण म्हणायचं किंवा परपोषण म्हणायचं. मराठीमध्ये परपोषी वनस्पती म्हणा. हेट्रोट्रॉपिक प्लांट्स. हेट्रोट्रॉपिक प्लांट्स डो नॉट कंटेन क्लोरोफिल. म्हणजे परपोषी वनस्पतीमध्ये क्लोरोफिल नसतं. हाऊ डू द हेट्रोट्रॉपिक प्लांट्स लिव्ह? फ्रॉम वेअर डू दे गेट फूड? मग प्रश्न असा पडतो की परपोषी वनस्पती कशा जगतात? ते अन्न कुठून मिळत असतील जर क्लोरोफिल नसेल तर?
कारण क्लोरोफिल नाही म्हणजे फोटोसिंथेसिस नाही, आणि फोटोसिंथेसिस नाही म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकणार नाही. मग अन्नासाठी त्या काय करतात, जगतात कशा, असा प्रश्न पडतो आहे की नाही. हॅव यू सीन येलो वायर लाईक लिपलेस क्लाइंबर प्लांट्स ग्रोईंग ऑन अ बिग ट्री? व्हॉट इज इट्स नेम? एखाद्या मोठ्या झाडावर वाढणारी पिवळ्या रंगाची पाने नसलेली दोरीसारखी वेल तुम्ही पाहिली असेल, ज्याला कस्कुटा म्हणतात. कस्कुटा ते झाडावर वाढत असते, पिवळ्या रंगाची असते, त्याला पानं नसतात. अशी वेली कधी पाहिली असेल, विदाउट लीव्ज असते ती. त्या वेलीचं नाव काय आहे माहीत आहे तुम्हाला? अमरवेल. त्यालाच कस्कुटा प्लांट असं म्हणतात. द प्लांट्स दॅट ग्रो ऑन द बॉडी ऑफ अदर प्लांट्स टू ऑब्टेन फूड आर कॉल्ड एज पॅरासायटिक प्लांट्स. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरणही दिलेलं आहे बघा, लोरेन्थस आणि कस्कुटा. आता लोरेन्थस काय आहे माहिती आहे? लोरेन्थस म्हणजे बांडगुळ, हे आंब्याच्या झाडावरती येतं, आणि कस्कुटा ही कोणत्याही झाडावरती वाढणारी एक वनस्पती आहे, वेली आहेत. तिला पानं नसतात, फुलं नसतात, फळं नसतात. ती वेल फक्त तंतुलायक अशी पिवळ्या रंगाची ही वेल झाडावर वाढत असते. ड्यू टू द ऑब्सर्व ऑफ क्लोरोफिल द कस्कुटा इज कम्प्लिटली डिपेंडंट ऑन द होस्ट प्लांट. म्हणजे हरितद्रव्य नसल्यामुळं अमरवेल जी असते ना, पूर्णपणे ज्या वनस्पतीवर वाढते त्याच वनस्पतीवरती अन्नासाठी अवलंबून असते. म्हणून या वनस्पतीला परजीवी वनस्पती असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल कस्कुटा. हेन्स इट इज सेड टू बी कम्प्लिटली पॅरासायटिक प्लांट. आणि म्हणून कस्कुटा या वनस्पतीला कम्प्लीट पूर्णपणे पॅरासायटिक वनस्पती म्हणून ओळखलं जातं. यू मस्ट हॅव ऑल्सो नोटिस्ड लोरेन्थस. लोरेन्थस म्हणजे बांडगुळ. दॅट ग्रो ऑन ट्री. म्हणजे आंब्याच्या झाडाच्या पुढे एक बांडगुळ नावाची वनस्पतीच असते. ती वनस्पती वाढत असते, तुम्हाला माहीत असेल. पण ही वनस्पती असते ना बांडगुळ नावाची, कस्कुटा, ही पूर्णपणे अवलंबून असते दुसऱ्यावर अन्नासाठी. त्याला संपूर्ण परजीवी वनस्पती असं म्हणतात कस्कुटाला. पण ही अर्धपूर्णजीवी असते, म्हणजे अर्ध वनस्पतीवर अवलंबून असते आणि अर्ध स्वतः. यू हॅव सीन नोटिस्ड लोरेन्थस दॅट ग्रोज ऑन ट्रीज. पुढे यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत पहा. विच पार्ट ऑफ द लोरेन्थस प्लांट कॅरियर आउट फोटोसिंथेसिस. म्हणजे ही जी वनस्पती असते ना बांडगुळ, ती खनिज क्षार पाणी हे आंब्याच्या मुळाकडून शोषून घेते. आंब्यावर वाढते, आंब्याच्या मुळाकडून शोषून घेते, आणि त्या बांडगुळाला पानं असतात, त्यामुळे त्यात क्लोरोफिल असतं. मग त्याच्या साहाय्यानं फोटोसिंथेसिस करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करते. पण अन्न तयार करण्यासाठी आवश्यक असणारा अर्धा पुरवठा जो आहे तो मूळ वनस्पती म्हणजे आंबा करत असतो. म्हणून त्याला काय म्हणायचं? अर्धपरजीवी. फ्रॉम वेअर डू दे ऑब्टेन मिनरल्स अँड वॉटर्स. बघा, लोरेन्थस जे आहे ते फोटोसिंथेसिससाठी आवश्यक असणारे खनिज क्षार पाणी जे आहे ते आंब्याच्या मुळाकडून शोषून घेतं. वाय इज लोरेन्थस नोन ॲज पार्शियली पॅरासायटिक प्लांट. पार्शियली म्हणजे अर्धपरजीवी. अर्धपरजीवी का म्हणायचं? कारण त्यांच्याकडे क्लोरोफिल आहेच बांडगुळामध्ये, लोरेन्थसमध्ये सुद्धा. त्याचा वापर करून ती वनस्पती अन्न तयार करते. पण इतर जे घटक लागतात खनिज क्षार पाणी ते आंब्याच्या मुळाकडून घेते. म्हणून ती अर्धी स्वयंपोषी असते आणि अर्धी परपोषी, म्हणून त्याला अर्धपरजीवी असं म्हणतात. ओके. पुढे बघा, इन्सेक्टिव्होरस प्लांट्स दिलेले, म्हणजे त्याला कीटकभक्षी वनस्पती असं म्हणायचं. ड्रॉसेरा नावाची वनस्पती तुम्हाला माहीत आहे. त्याचं पूर्ण नाव आहे ड्रॉसेरा बर्नाली. बर्मन या शास्त्रज्ञाने तिचा शोध लावला म्हणून त्याला बर्नाली असंही म्हणतात. बर्मानी ही जी वनस्पती आहे ती कीटकभक्षी वनस्पती. आकृती फिगर 4.7 ड्रॉसेरा बर्मानी. We have seen how some plants feed upon insects to obtain nutrients. काही वनस्पती कीटकभक्षण करून त्यांच्या शरीरापासून अन्न घटक मिळवतात, इथून पाहिलं असेल. These insectivorous plants generally grow in soil or water deficient in nitrogen compound. म्हणजे काय माहीत आहे? या वनस्पती जे असतात इन्सेक्टिव्होरस म्हणजे कीटकभक्षी,
त्या वनस्पती प्रामुख्याने नायट्रोजन संयुगाचा अभाव असणाऱ्या जमिनीत किंवा पाण्यात वाढतात. तिथं नायट्रोजन संयुग नसतात तिथं या वनस्पती वाढतात. त्यातली एक वनस्पती आहे ड्रॉसेरा बर्मानी. ड्रॉसेरा बर्मानी, द प्लांट बॉडी ऑफ द ड्रॉसेरा बर्मानी हॅज अ फ्लावर लाईक ॲपिरन्स. ड्रॉसेरा बर्मानी या कीटकभक्षी वनस्पतीची रचना एखाद्या फुलासारखी असते. तिचा ॲपिरन्स फ्लावर लाईक असतो. फ्लावर लाईक ॲपिरन्स म्हणजे फुलासारखी दिसायला. इट ग्रोज क्लोज टू ग्राउंड, जमिनीलगत वाढते ती, जास्त वरती येत नाही. इट्स लीव्ज आर अट्रॅक्टिव्हली पिंक और रेड इन कलर विथ हेअर लाईक ॲट द मार्जिन. तिची पानं आकर्षक असतात, गुलाबी लाल कलरची असतात आणि त्या पानावरती ती पानं जी असतात त्यांच्या कडांना बारीक बारीक केसतंतू हेअर्स म्हटलेलं आहे. कलर विथ हेअर्स ॲट द मार्जिन म्हणजे त्यांच्या कडांना बारीक बारीक केसतंतू असतात आणि त्यावरती मग कीटक येऊन बसत असतात. ड्रॉपलेट्स ऑफ स्टिकी सबस्टन्स फाउंड ॲट द टीप ऑफ द हेअर अट्रॅक्ट इन्सेक्ट. त्याच्या कडा असतात ज्यावरती हेअर लाईक बॉडीज असतात म्हणजे केसतंतू असतात. कीटकांना आकर्षणारे चिकट द्रव्याचे दवबिंदू त्यावरती असतात. द सायंटिस्ट जोहान्स बर्मन इसवी सन 1737 द सायंटिस्ट जोहान्स बर्मन आयडेंटिफाईड दिस प्लांट इन श्रीलंका इन 1737. म्हणजे 1737 श्रीलंकेत जोहान्स बर्मन या शास्त्रज्ञानं या वनस्पतीचा शोध लावला, ड्रॉसेरा बर्मानी. हॅन्स द प्लांट इज नेम्ड आफ्टर हिम. म्हणून त्याच्या नावानं ही वनस्पती ड्रॉसेरा बर्मानी, जोहान्स बर्मानी या शास्त्रज्ञाच्या नावावरून बर्मानी हे नाव त्याचं दिलेलं आहे. त्याला ड्रॉसेरा बर्मानी असं म्हणतात. पुढे यूज युअर ब्रेन पॉवर म्हणजे तुमचं डोकं चालवा. वाय डज द पिचर्स प्लांट फीड ऑन इन्सेक्ट इवन दो इट प्रोड्युसेस फूड बाय फोटोसिंथेसिस. घटपर्णी नावाची जी वनस्पती, पिचर प्लांट्स म्हणजे घटपर्णी. तुम्हाला माहीत नसेल, घटपर्णी वनस्पती ही सुद्धा कीटकभक्षी वनस्पती आहे. पण असं आहे की घटपर्णी वनस्पती ही स्वयंप्रकाशी म्हणजे प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेमध्ये भाग घेते. त्याच्याकडे क्लोरोफिल असतं तरीही ती पॅरासायटिक आहे, कीटकभक्षण करत असते. अशी त्याची एक सवय इथे दिलेली आहे. आता सॅप्रोफायटिक प्लांट्स बघ, मृतोपजीवी वनस्पती म्हणायची. स्वयंपोषी झाली म्हणजे सहजीवी सिम्बायोटिक, परपोषी हेट्रोट्रॉपिक आणि अजून एक आहे इन्सेक्टिव्होरस प्लांट्स. असे 3 प्रकार पाहिल्यानंतर आता 4था प्रकार आहे सॅप्रोफायटिक प्लांट्स. याला मराठीत म्हणतात मृतोपजीवी वनस्पती. काय म्हणायचं याला? मृतोपजीवी वनस्पती. प्लांट्स विच ऑब्टेन द फूड फ्रॉम डेड और डिकेइंग बॉडीज ऑफ अदर ऑर्गॅनिझम आर कॉल्ड सॅप्रोफायटिक प्लांट्स. सजीवाच्या कुजलेल्या मृत अवशेषावर अवलंबून असणाऱ्या वनस्पती, त्या वनस्पतींना म्हणतात मृतोपजीवी वनस्पती. ओके, अशा काही वनस्पती आहेत मृतोपजीवी. काही भूचित्र, बुरशी अशा काही वनस्पती आहेत. कवक गटातल्या वनस्पती येतात. वेरियस टाईप्स ऑफ फंगी लाईक मशरूम अँड ईस्ट आर सॅप्रोफायटिक. म्हणजे कवक गटातील काही बुरशी आणि भूछत्र या मृत अवशेषावर जगणाऱ्या वनस्पती आहेत. फंगी सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाईम ऑन द डेड रिमेन्स टू डायजेस्ट और ब्रेक डाऊन द कार्बन कंपाऊंड्स दे कंटेन. द resulting solution is absorbed to the obtained nutrients. म्हणजे या मृत अवशेषावरती पाचकरस सोडतात या वनस्पती. बुरशी आणि भूछत्र असतात ना, त्या मृत प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या अवशेषावर पाचकरस सोडतात आणि त्यातील कार्बनी पदार्थाचं विघटन करतात. त्यापासून तयार झालेले द्रावण जे असतं ते शोषून घेऊन आपला उदरनिर्वाह करत असतात. अशा पद्धतीनं मृत प्राण्यांच्या शरीरावर जगणारे सुद्धा वनस्पती असतात, या फंगी गटातले असतात. जसं की मशरूम म्हणजे काही प्रकारची कवकं, बुरशी आणि काही प्रकारचे मशरूम्स, भूछत्र म्हणायचं त्याला, ही त्यामध्ये येतात. ऑलवेज रिमेंबरमध्ये काय दिलं आहे बघा. फूड गेट्स स्पॉइल्ड ड्यू टू सम फंगी कॉजेस डिसीजेस लाईक इलनेस while some fungi have medicinal properties. बघा, बुरशीचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा बुरशीमुळे अन्न दूषित होतं हे आपण पाहिलेलं आहे.
आणि बुरशीमुळं विविध प्रकारचे रोग आजारही होतात. पण काही बुरशी असतात ना, त्याच्यामध्ये औषधी गुणधर्मसुद्धा आढळतात. उदाहरणार्थ ईस्ट आणि काही भूछत्र उपयोगी असतात. ते हानिकारक नसतात, युजफुल असतात. ईस्ट अँड सम मशरूम्स आर युजफुल. ईस्ट यूज्ड इन फर्मेंटेशन प्रोसेस अँड मेकिंग ब्रेड. ईस्ट हे कीन व ब्रेड तयार करण्यासाठी आणि आंबवण्याच्या प्रक्रियेमध्ये वापरले जाते. मशरूम आर अ रिच सोर्स ऑफ आयर्न अँड विटॅमिन्स. भूछत्र जे असतात ना, त्या भूछत्रामध्ये जीवनसत्व आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. म्हणजे काही बुरशी या गटामध्ये येणाऱ्या काही वनस्पती हानिकारक आहेत, काही उपयुक्त आहेत. काहीमध्ये तर औषधी गुणधर्म आढळून येतात. उदाहरणार्थ ईस्ट, भूछत्र. ईस्ट तर ब्रेड तयार करण्याच्या कामामध्ये, आंबवणीच्या कामामध्ये वापरलं जातं. आणि भूछत्रामध्ये अनेक जीवनसत्व, लोह भरपूर प्रमाणात असतं. अजून एक चार्ट दिलेला आहे खाली. रोल द न्यूट्रिएंट्स अँड इफेक्ट्स ऑफ देअर डिफिशियन्सी ऑन प्लांट. बघा, हा चार्ट जो दिलेला आहे त्यामध्ये वनस्पतीमध्ये पोषणद्रव्याची कार्य, रोल म्हणजे कार्य, आणि डिफिशियन्सी म्हणजे अभाव. अभावामुळे म्हणजे कोणता घटक वनस्पतीच्या शरीरामध्ये कोणतं कार्य करतो आणि तो जर मिळाला नाही, त्याचा अभाव निर्माण झाला तर काय परिणाम होतो. किती दिलेले आहेत बघा, 7 दिलेले आहेत. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयर्न, मॅंगनीज आणि झिंक. पहिला आहे नायट्रोजन. इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ प्रोटीन, क्लोरोफिल अँड सायटोप्लाझम. म्हणजे प्रथिनं, हरितद्रव, पेशीद्रव यांच्यातील महत्त्वाचा घटक म्हणून नायट्रोजन ओळखला जातो. आणि नायट्रोजन जर कमी पडला तर काय होतं रे? रिटार्डेड स्टर्नड ग्रोथ, त्याला म्हणतात वाढ खुंटणे. नंतर येलोईंग ऑफ लीव्ज, पानं पिवळी पडणे, हा परिणाम होतो. नायट्रोजन जर वनस्पतीमध्ये कमी पडला तर स्टर्नड ग्रोथ म्हणजे वाढ खुंटते आणि येलोईंग ऑफ लीव्ज म्हणजे पानं पिवळी पडतात. दुसरा आहे फॉस्फरस. कन्व्हर्शन ऑफ लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. प्रकाश ऊर्जेचं रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करण्यासाठी फॉस्फरसचा उपयोग होतो. आणि फॉस्फरस जर वनस्पतीच्या शरीरामध्ये कमी असेल, डिफिशियन्सी कॉजेस अर्ली लीफ फॉल, लेट फ्लॉवरिंग, स्लो ग्रोथ ऑफ रूट्स. म्हणजे अकाली पानं गळणं, उशिरा फुलं येणं आणि मुळांची वाढ खुंटणं, अशा पद्धतीचा फॉस्फरसच्या कमतरतेमुळे परिणाम वनस्पतीवर होतो. तिसरा आहे पोटॅशियम. पोटॅशियम इज नेसेसरी फॉर मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज. म्हणजे चयापचयाच्या कार्यामध्ये पोटॅशियम आवश्यक असतो. तो जर कमी पडला तर वीक स्टेम येतं, म्हणजे खोड बारीक होणं. नंतर विल्टिंग ऑफ लीव्ज, पानं कोमेजणं. फेल्युअर टू प्रोड्यूस कार्बोहायड्रेट्स, पिष्टमय पदार्थ तयार न करणं. असं पोटॅशियमचं हे डिफिशियन्सीमुळे होणारे परिणाम आहेत. नंतर आहे मॅग्नेशियम. बघा, हा जो मॅग्नेशियम असतो ना, तो काय काम करतो वनस्पतीमध्ये? प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल, हरितद्रव निर्माण करण्याचं काम करतो. आणि जर हा कमी पडला तर काय होतं? स्लो, रिटार्डेड ग्रोथ म्हणजे संथ वाढ होणे. आणि येलोईंग ऑफ लीव्ज म्हणजे पानं पिवळी पडणं. नंतर आहे आयरॉन म्हणजे आयर्न, लोहसुद्धा हरितद्रव निर्माण करण्याचं काम करतो. प्रोडक्शन ऑफ क्लोरोफिल. जर लोह नसेल तर येलोईंग ऑफ लीव्ज म्हणजे पानं पिवळी पडतात. ओके. नंतर आहे मॅंगनीज म्हणजे प्रोडक्शन ऑफ मेन प्लांट हार्मोन्स. म्हणजे प्रमुख संप्रेरके जे असतात वनस्पतीमध्ये ते निर्माण करण्याचं काम मॅंगनीज करत असतो. जर मॅंगनीज कमी पडला तर रिटार्डेड ग्रोथ म्हणजे संथ गतीनं वाढ होते आणि स्पॉटेड लीव्ज, पानावर डाग पडतात. नंतर शेवटचं आहे झिंक. असे वेगवेगळे घटक वनस्पतींच्या वाढीसाठी लागतात. एवढेच नाही, अजून अनेक घटक असतात. इथं 7च दिलेले आहेत. हे मुख्य घटक आहेत. हे झिंक वनस्पतीमध्ये काय करतो? प्रोडक्शन ऑफ हार्मोन्स अँड देअर इंटरमिडिएट्स म्हणजे संप्रेरक आणि त्यातील घटक निर्माण करण्याचं काम हा झिंक करतो. तो जेव्हा वनस्पतीमध्ये कमी प्रमाणात असतो, कमी पडतो, डिफिशियन्सी भासते, तेव्हा रिटार्ड ग्रोथ म्हणजे वाढ खुंटणे आणि येलोईंग ऑफ लीव्ज म्हणजे पानं पिवळी पडणे, असे 2 परिणाम दिसतात.
अजून काही प्लांट्स. ऑब्झर्व द प्लांट्स अराउंड यू अँड डायग्नोज द न्यूट्रिएंट्स डिफिशियन्सी इफ एनी. तुमच्या अवतीभोवती असणारे अनेक प्लांट्स घ्या, अभ्यासा, निरीक्षण करा आणि त्यामध्ये कोणती डिफिशियन्सी असेल म्हणजे त्यांच्या एकंदरीत स्वरूपावरून तुमच्या लक्षात येईल कोणती डिफिशियन्सी असेल ते तुम्ही शोधा असं म्हटलेलं आहे. तुम्ही शोधाल अशी अपेक्षा आहे. या ठिकाणी वनस्पतीचं जे न्यूट्रिशन आहे, सजीवामध्ये दोन न्यूट्रिशन आपल्याला पाहिजे आहे सजीवातील पोषणामध्ये. त्यातलं एक होतं न्यूट्रिशन इन ॲनिमल आणि न्यूट्रिशन इन प्लांट्स. प्लांट्स आता संपलेलं आहे. आता आपल्याला न्यूट्रिशन इन ॲनिमल पाहिजे आहे, ते आपण पुढच्या लेक्चरला पाहूयात. या ठिकाणी आज आपण थांबूयात, म्हणजे डोक्यावरूनच जायला नको आहे की नाही. थोडा भाग शिकत पुढे गेलो तर आपल्याला ते बऱ्यापैकी जमेल, येईल, समजेल. तुम्ही ते समजून घेऊन पुढे जायचं आहे. नाही समजलं थांबायचं आणि विचारायचं. न्यूट्रिशन इन ॲनिमल हा जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. अशा पद्धतीनं हा अर्धा लेसन म्हणजे अर्धा आर्टिकल न्यूट्रिशन इन प्लांट्स इथं संपलेलं आहे. धन्यवाद.